नमस्कार. मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र. बंधू भगिनींनो, आज सोमवार दिनांक 24 ऑगस्ट 2026 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 547. मित्रांनो, या व्हिडिओद्वारे मी सुमारे 12 प्रश्नांना उत्तर देणार आहे. मित्रांनो, प्रश्नाची उत्तरं देण्यास सुरुवात करण्यापूर्वी मी सांगतो की आता मला प्रश्नोत्तरांचा व्हिडिओ करताना खूप त्रास होतो. एकतर वयोमानाप्रमाणे माझी तब्येत तेवढी मला साथ देत नाही एक, आणि मी नेहमी सांगतो की आपण कॉमेंट्सद्वारे मला प्रश्न विचारता किंवा मेलद्वारे विचारता. आता तेवढ्यावरून मला संपूर्ण केसची माहिती मिळत नाही. आणि म्हणून मी जसं अनेक वेळा सांगतो, आपल्याला सांगतो त्याप्रमाणे की मी दर मंगळवारी सकाळी 10:30 ते 1:30 या दरम्यामध्ये यशदामध्ये उपलब्ध असतो फोनवर. तिथला फोन नंबर आहे 02025608198. एक तर मला तिथे फोन करा, पण त्यापेक्षा मी आपल्याला सुचवीन की माझी मुलाखतीची वेळ ठरवून मला कागदपत्रासह येऊन भेटा. कागदपत्रासह येऊन भेटलात की मला कागदपत्र पाहता येईल, तुमच्याशी मला चर्चा करता येईल, तुमचंही समाधान होऊ शकेल आणि मला देखील प्रकरणातली संपूर्ण वस्तुस्थिती समजून घेऊन तुम्हाला योग्य तो सल्ला देता येईल. आणि म्हणून शक्यतो आपल्याला अशी विनंती आहे की आपण कॉमेंटद्वारे जो प्रश्न विचारता तो प्रश्न विचारू नका, ईमेलद्वारे देखील शक्यतो विचारू नका, आणि मग मात्र जरूर मला फोन करा. तुम्हाला माहिती आहे, मुलाखतीची वेळ ठरवून घेण्याकरता तिथला नंबर आहे 02025608163. तिथे वर्षा सावाखंडे या तिथे PA म्हणून काम करतात, त्या तुम्हाला नंबर देतील. चला, प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करतो. पहिला प्रश्न यांनी विचारला आहे की आपल्याला माहिती आहे की कर्मचाऱ्याची सेवानिवृत्तीच्या दिनांकाला जर 6 महिने सेवा झाली असेल तर त्याला वेतनवाढ द्यावी असा उच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे, कोल्हापूर खंडपीठाने दिला आहे. तर या निर्णयावर माझं मत विचारलं तर मी मागेसुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलं, माझं असं स्पष्ट मत आहे की वेतनवाढ ही कशी असते, वार्षिक वेतनवाढ. आणि ती वार्षिक वेतनवाढ असल्यामुळं 1 वर्ष सेवा झाल्यावरच वार्षिक वेतनवाढ मिळायला पाहिजे. आता ही गोष्ट खरी आहे की जे 30 जूनला रिटायर झाले असतात किंवा 31 डिसेंबरला रिटायर झाले असतात त्यांना पुढे सेवाच करता येत नाही, कारण सेवानिवृत्त झालेला आहे. आणि म्हणून अशा प्रकरणामध्ये, अपवादात प्रकरणामध्ये 1 जुलैची किंवा 1 जानेवारीची वेतनवाढ द्यावी असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. अनेक ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने पण त्याला दिला आहे. आणि तो न्यायालयाचा निर्णय लक्षात घेऊन शासनाने या संदर्भात एक GR काढले दोन्ही वेळेस, आणि ती वेतनवाढ दिलेली आहे. आता या संदर्भात देखील शासनाने देखील या संदर्भात विचार केला पाहिजे, न्यायालयाचे निर्णय विचारात घेतले पाहिजे आणि काहीतरी धोरण ठरवलं पाहिजे. मला कालच कळवण्यात आलं की शासन देखील या संबंधात जो उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे तो उच्च न्यायालयाच्या निर्णयाला एक आव्हान द्यायचं आहे, म्हणजे रिव्ह्यू पिटिशन करण्याचा मानस शासनाचा आहे असं मला माझ्या दृष्टोपत्तीस आलेला आहे. आणि म्हणून मग तिथे काय होईल तो निर्णय आपल्याला पाहता येईल. अर्थात मी अनेक वेळा जसं सांगितलं की ज्या बाबतीत ही वेतनवाढ द्यावी असा जो उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे तो जजमेंट इन पर्सनम आहे, जजमेंट इन रेम नाही. म्हणून तो ज्यांनी अर्ज केला त्यांच्यापुरताच मत अवलंबून आहे. अर्थात तो निर्णय देखील उच्च न्यायालयाचा निर्णय असल्यामुळे त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शासनाची आहे, आणि जिथे केली नाही तर त्याला कंटेम्प्ट होऊ शकेल. पण मगाशी मी सुरुवातीला सांगितलं माझं स्पष्ट मत आहे, 12 महिने झाल्यावरच वेतनवाढ देय आहे. आता मला कल्पना आहे की उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्याचं जस्टिफिकेशन मला माहिती आहे की त्या 2009मध्ये जो GR काढला, जो 309च्या पावर्स खाली काढलेला आहे, आणि म्हणजे वेतन निश्चितीसंबंधी नियम केले, आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की 6 महिने जेव्हा झालेली आहे. पण ते नियम माझ्या दृष्टीने फक्त जे सेवेमध्ये असतात त्या संदर्भात. पण मगाशी मी सांगितलं त्या सर्व प्रकरणाची बाजू घेऊन शासनाने एक तर जजमेंटला आव्हान द्यावं, सर्वोच्च न्यायालयापर्यंत पाहावं आणि काय होतं ते, आणि त्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने जर तो फेटाळला अर्ज तर सर्वांकरता निर्णय काढा. आता काय होत आहे, जे अर्ज करत आहेत त्यांना उच्च न्यायालयाने निर्णय देत आहे आणि त्यांना फायदा होत आहे, पण जे उच्च न्यायालयात जाऊन स्वतः खर्च करत नाहीत त्यासाठी त्यांना
त्याचा फायदा मिळत नाही. तेव्हा मी सांगितलं याप्रमाणे शासनानेच कृती करणं आवश्यक आहे असं माझं मत आहे. चला दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. यांचं म्हणणं आहे की हे 17/3/2021 यांचं निलंबन झालं. 29 ऑक्टोबर 2021 दोषारोपपत्र दिलं. 17 नोव्हेंबरला खुलासा त्यांनी दिला. 4/3/2024 त्यांची पुनर्स्थापना झाली. पण त्यांचं म्हणणं की 21 आणि 22ची जी म्हणजे जुलै 21 आणि जुलै 22ची यांना वेतनवाढ दिलेली नाही. ती वेतनवाढ दिलेली नाही ती अगदी बरोबर आहे. जोपर्यंत तुमचा निलंबन काळ हा कर्तव्य काळ म्हणून धरला जात नाही तोपर्यंत ही वेतनवाढ मिळणार नाही. आपल्या सेवेत पुनर्स्थापना झाल्यावर ज्या अधिकाऱ्यांनी प्राधिकरणाने पुनर्स्थापना केली त्यांच्यावर ही जबाबदारी आहे की निलंबन काळ हा कसा ठरवावा. तो जर निलंबन काळ हा निलंबन काळच धरला तर त्याची तुम्हाला वेतनवाढ मिळणार नाही. त्यामुळे तसा जो आदेश त्या नियुक्ती अधिकाऱ्यांनी काढला नसेल तर त्यांना त्याचा आदेश काढावा. कारण याच्याकरता महाराष्ट्र नागरी सेवा पदग्रहण आदी सेवेतर सेवा निलंबन कामावरून काढून टाकणे बडतर्फीच्या काळातील प्रदाने नियम 1981 या नियमामध्ये तरतूद केलेली आहे की सेवेत पुनर्स्थापना झाली की त्याच्या संबंधीचा आदेश काय तो निलंबन कसा ठरवावा असे आज काढलेला आहे. तो काढलेला दिसत नाही. तो काढून घ्यावा. त्यांनी जर कर्तव्य काळ धरला तरच. पण तुम्हाला काय दोषारोप सिद्ध होत आहेत वगैरे हा त्यांचा निर्णय आहे. तो जर निर्णय मान्य नसला तर मग आपल्याला पुढे अपील किंवा मॅटमध्ये जाता येऊ शकेल. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. या प्रश्न करण्याचं म्हणणं आहे की हे यांचे वडील होते भूमी अभिलेख खात्यात. जिल्हा परिषदेमध्ये त्यांची 5 वर्ष सेवा वर्ष झाली आणि नंतर गैरहजर आहे. त्यांना 2012ला बडतर्फ केलं. आणि यांचं म्हणणं आहे की यांना अनुकंपा नाही, पेन्शन मिळालं नाही, मॅटमध्ये जाता येईल का. तर या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे आपल्या मेलवरून काही कळून येत किंवा कमेंट्समधून कळत नाही. 10 वर्ष सेवा झाली तरच पण त्यांना निवृत्ती वेतन मिळतं. पण त्यांना काय बडतर्फ केलं, कुठल्या कारणाकडं याचा आदेश मला पाहावा लागेल. तेव्हाच तसं व्हिडिओच्या सुरुवातीला जसं मी सांगितलं त्याप्रमाणे माझी मुलाखतीची तारीख आणि वेळ ठरवून घ्या आणि मला कागदपत्रासह येऊन भेटा. चला पुढच्या प्रश्नावर कळूया. यांचं म्हणणं आहे की 5 ऑगस्ट 2026च्या न्यायनिर्णयानुसार वेतनवाढ मिळेल का. तर मी आपल्याला तेच सांगितलं सुरुवातीच्याच प्रश्नाला उत्तर. जोपर्यंत या संबंध शासन आदेश काढत नाही तोपर्यंत ती वेतनवाढ दिली जाणार नाही. चला आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. एक मिनिट वाढतो. 17 ऑगस्ट. एक प्रश्न आहे की यशदाचा पत्ता सांगा. या कर्मचारी मी एवढंच सांगेन की यशदा ही यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी आहे आणि ती बाणेर रोडवर राजभवन कॉम्प्लेक्स बाणेर रोड पुणे 7 येथे आहे. आणि इथेच त्या बिल्डिंगमध्येच माझी चेंबर आहे. तिथे मी दर मंगळवारी उपलब्ध असतो. पण एवढंच सांगतो की येत्या मंगळवारी म्हणजे 25 ऑगस्टला म्हणजेच उद्या मी उपस्थित असणार नाही. कृपया याची नोंद घ्यावी. चला पुढच्या प्रश्नाकडे येऊया. पुढच्या प्रश्नाकडे उत्तर देण्यापूर्वी मी आपल्याला आणखीन 2 गोष्टीचा उल्लेख करतो की यांचं म्हणणं आहे की चौकशी पूर्ण करण्यासाठी कालावधी ठरवून दिलेला आहे का. हो, निश्चित ठरवून दिलेला आहे. यासाठी शासनाने चौकशीचे सर्व जे टप्पे असतात ते किती दिवसात पूर्ण करावी असा ठरवून दिलेला आहे. आणि अनेक ठिकाणी देखील न्यायालयाने देखील की 6 महिन्यात पूर्ण केली पाहिजे, जास्तीत जास्त 1 वर्षाच्यात पूर्ण केली पाहिजे असे न्याय निर्णय दिलेले आहे. आणि त्यामुळे जर तुमच्या प्रकरणात काय वस्तुस्थिती आहे, चौकशी सुरू केव्हा झाली केव्हा नाही झाली हे मला जर कळवलं तर किंवा मी मग सांगितले फोनवरून जर चौकशी केली तर सांगेन. पण ही जर चौकशी पूर्ण झाली नाही तर आपल्याला मॅटमध्ये जाता येऊ शकतं. पण मॅट देखील अशा प्रकरणामध्ये चौकशी किती दिवसात पूर्ण करेल असाच आदेश देईल. शक्यतो चौकशी रद्द केली जात नाही. चला पुढच्या प्रश्नाकडे या. यांचं म्हणणं आहे की हे जिल्हा परिषद
कर्मचारी विभागीय चौकशी झाली, 5 दोषारोप होते आणि फक्त एकच सिद्ध झाला आणि सिद्ध झाल्यानंतर एक वेतनवाढ तात्पुरती थांबावी असा शिक्षण अधिकाऱ्यांना अभिप्राय देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ती नस्ती सादर केली. आता यांचं म्हणणं, आता मुख्य कार्यकारी काय निर्णय घेतील हा सर्वस्वी अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा आहे. पण शक्यतो जर त्यांनी तसा रेकमेंड केलं असेल तर जरी एका दोषारोप सिद्ध झाला तरी काहीतरी शिक्षा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता यांनी म्हटलं आहे त्याप्रमाणे एक वेतनवाढ तात्पुरती थांबवावी जर म्हटलं तर कदाचित ती शिक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी देतील. ती शिक्षा मान्य नाही झाली तर आपल्याला अतिरिक्त आयुक्तांकडे अपील करता येतं. त्यामुळे त्यांनी काय निर्णय घेतात तो आपण पहा आणि जरूर असेल तर मग माझ्याशी संपर्क साधा. आता हे यांच्याकडे म्हणणं आहे की 2 क्लार्क जे रेड हँडेड झाले ACBने केलं आणि त्यांना टर्मिनेट केलं आणि मात्र मॅटकडे ते गेले आणि मॅटने त्यांना की पुन्हा रिइन्स्टेट करायची ऑर्डर दिला. परंतु पण मात्र जे त्यांचे नियुक्ती अधिकारी होते त्यांना त्यांच्याविरुद्ध चौकशी करण्याचे अधिकार दिले, म्हणजे स्वातंत्र्य दिलं. आता त्याप्रमाणे त्यांचं म्हणणं आहे की HODनी प्रिलिमिनरी इन्क्वायरी सुरू केलेली आहे DEच्या आधी. तर हे काही गैर आहे का? हे मुळीच गैर नाही. प्राथमिक चौकशी करायची कशासाठी असते? या प्राथमिक चौकशीमध्ये खरोखर जे आता तुमच्या विरुद्धच्या तक्रारीमध्ये किंवा दोषारोपामध्ये काय जे दोषारोप आहे त्याच्या संदर्भामध्ये खरंच प्रायमा फेसी म्हणजे सकृतदर्शनी तथ्य आहे का? तथ्य असेल तर त्याच्यासाठी नियमित विभागीय चौकशी करणं आवश्यक आहे का? आणि ती करण्याकरता आपले दोषारोप सिद्ध करण्याच्यासाठी काय पुरावे वगैरे आहेत ती गोळा करण्याची जबाबदारी प्राथमिक चौकशी अधिकाऱ्यांकडे असते. त्यामुळे DEच्या ऐवजी प्राथमिक चौकशी सुरू केली हे काही गैर नाही, न्यायालयाच्या काही निर्णयाच्या विरुद्ध नाही. त्यामुळे आपण कुठेही मॅटमध्ये जाण्याची तसदी घेऊ नका, आपले उगीच पैसे खर्च होतील. चला पुढच्या प्रश्नाकडे या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं हे केंद्र सरकारच्या कृषी खात्यात वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक आहेत. मी 2025पासून आहेत आणि ते आता नोकरीसाठी जॉईन करताना EWS जेव्हा त्यांनी जॉईन केली त्यांची ती EWS कॅटेगरी होती आणि आता त्यानंतर शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे त्यांची जी जात ओरिजिनली EWSमध्ये मराठा दाखवली होती, पण आता त्यांना OBC प्रमाणपत्र मिळालेलं आहे, म्हणजे ते आता OBC आहेत आणि म्हणून त्यांना OBCमधून कॅटेगरीमधून फॉर्म भरायचा आहे. तेव्हा परंतु त्यांचं कार्यालय म्हणतं की तुम्ही OBCमध्ये कास्ट आहेत त्यामुळे OBCमधून फॉर्म भरू शकत नाही. तर मी आपल्याला एवढं सांगेन की आपण OBC कॅटेगरीमधून फॉर्म जरूर भरा, पण आपल्या केंद्र शासनातलं जे विभाग आहे तिथे त्यांना स्पष्टपणे कळवून लेखी अर्ज द्या की या कारणास्तव ही काय आहे, वस्तुस्थिती काय आहे ती वस्तुस्थिती सांगा. आणि त्यांनी जर तसा अर्ज फॉरवर्ड केला नाही तर मग मला कदाचित तुम्हाला न्यायालयात ते देखील जाता येईल. पण या निमित्ताने मी एवढंच सांगेन की आपल्याला मे 2025ची परिस्थिती आहे, त्यामुळे आपल्याला डायरेक्टला जर MPSCमध्ये अर्ज करता येत असेल तर आपण जरूर करा. 1 वर्षाचीच आपली सेवा झालेली आहे. पण MPSCच्या अर्जामध्ये अशी अट असेल की नाही अर्ज त्यांच्या डिपार्टमेंटमधूनच करायचा असेल तर मी सांगतो त्याप्रमाणे अर्ज सविस्तर कारणे देऊन आपण ज्या कार्यालयात केंद्रीय कार्यालयामध्ये काम करतात कृषी खात्या केंद्राच्या त्यांच्याकडे अर्ज द्या आणि वस्तुस्थिती स्पष्ट करा. पुढच्या प्रश्नाकडून या प्रश्न जो आहे हे खानवलकर म्हणून आहेत. यांनी कार्यालयामधले त्यांचं फार केस अशी की या प्रकरणामध्ये एका कर्मचाऱ्याला शिक्षा दिली, म्हणजे तो होता काय होता क्लार्क होता आणि त्याला शिक्षा दिली. ती शिक्षा करून त्याला शिपाई करण्यात आलं आणि शिपाई करण्यामध्ये आल्यानंतर त्यामध्येही असं स्पष्ट करण्यात आलं होतं की त्याला 3 वेतनवाढी म्हणजे 3 वर्ष त्याची पदोन्नती रोखलेली होती आणि त्या पदोन्नती रोखण्याच्या काळात त्याला वेतनवाढी दिली जाणार नाहीत हे देखील या आदेशात स्पष्ट केलेलं होतं. आता यांचं परंतु या 3 वर्ष होण्यापूर्वी त्यांना पदोन्नती देण्यात आली, शिपाई म्हणून काम करण्यात सुरुवात केली, पण त्यामध्ये त्यांना 3 वर्ष जाण्यापूर्वीच
म्हणजे शिक्षेचा अंमल चालू असण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. आता मृत्यू झाला तर आता या खानवलकरांनी मला विचारलं आहे की आता मृत्यू झाला आहे तर मग त्यांना पेन्शन मिळेल का? मग मिळेल तर कुठल्या पगारावर द्यावं लागेल? आणि मग त्यांची पत्नी हयात आहे तर पत्नीचं नाव पण पेन्शन करता त्यांच्या सेवा पुस्तकामध्ये त्यांच्या आईवडिलांचं नाव दिलेलं आहे. तर पहिल्यांदा तर मी सांगेन खानवलकरांना हे तुम्ही जे प्रकरण पाठवलं आहे त्या प्रकरणाचा मी पूर्ण अभ्यास केलेला आहे. पण मी आपल्याला एका मेलनी कळवलं आहे, आपण माझ्या मुलाखतीची तारीख व वेळ ठरवून घ्या आणि यशोदामध्ये येऊन मला भेटा. आपल्या प्रकरणामध्ये फार महत्त्वाचा प्रश्न निर्माण आहे आणि जो इतरांना देखील मार्गदर्शक ठरणार आहे की म्हणजे शिक्षेचा अंमल चालू असताना जर कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर मग त्याच्या फॅमिली पेन्शन कुटुंब निवृत्ती वेतन देताना कुठलं वेतन लक्षात घेतलं पाहिजे हा प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर आपण म्हणता त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर फार सोपं आहे की निवृत्ती वेतन असतं ते फक्त बायको जिवंत असेल तर बायकोलाच मिळतं आणि बायकोनंतर तिथे मुलगी आहे तुम्ही म्हणता तिला मिळेल वगैरे. ग्रॅच्युटी देखील बायकोलाच मिळणार, नियमामध्येच तरतूद आहे. त्यामुळे सेवा पुस्तकामध्ये बायकोचं त्यांनी जरी म्हटलं असेल की आईवडिलांना द्यावं तरी आईवडिलांना देता येणार नाही. आपल्याला बायको जिवंत आहे आणि ते व्हॅलिड आहे, वैध लग्न झालेली बायको असेल तर त्यांनाच द्यावं लागेल. पण जसं मी आपल्याला मेलद्वारेही देखील कळवलं आहे की माझ्या मुलाखतीची तारीख वेळ ठरवून घ्या आणि येऊन मला प्रत्यक्ष भेटा कागदपत्रासह, म्हणजे त्याचा मला खुलासा होईल. मित्रांनो, येथेच थांबण्याची आता वेळ झाली. पण व्हिडिओच्या सुरुवातीला जसं मी आपल्याला सांगितलं तर कृपया मला कुठलाही प्रश्न कमेंट्सद्वारे विचारू नका. शक्यतो कारण कमेंटद्वारे तुम्ही एखाद दुसरा बारीक प्रश्न असा विचारता त्याच्यात सविस्तर माहिती आपल्याला देता येत नाही. आणि अशा प्रश्नाचं उत्तर मला फोन केला तर मी फोनवर आपल्याशी बोलून सांगू शकेन. त्या फोनसाठी मी दर मंगळवारी फक्त येत्या मंगळवारी उपलब्ध नसेल पण अदरवाईज मी दर मंगळवारी सकाळी 10:30 तर तिथे उपलब्ध असतो. तिथे मला फोन करा आणि मग फोनवर सांगीन. नाहीतर माझ्या सर्वात चांगली गोष्ट म्हणजे माझ्या मुलाखतीची वेळ व तारीख ठरवून घेऊन मला कागदपत्रासह भेटा. मेलद्वारे जरी झालं तरी मेलद्वारे सुरुवातीला डॉक्युमेंट्स पाठवले त्याचा मी अभ्यास करून ठेवू शकतो. परंतु प्रत्यक्ष मला बोलून तुम्हाला योग्य तो सल्ला देण्याकरता आपली गाठ घेणं आणि आपल्याकडे असले कागदपत्र पाहणं अत्यंत आवश्यक आहे. ते कृपया लक्षात घ्यावं. मित्रांनो, आता येथेच थांबतो. पुन्हा आपण भेटणार आहोत पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत. पण तो नवा व्हिडिओ बहुतेक प्रश्नोत्तरांचा नसणार. नवीन कुठला एखादा जजमेंट वगैरे असेल, नवीन काही शासन निर्णय असतील त्याची माहिती देणारा विशद करणारा व्हिडिओ असेल. येथेच थांबतो. पुन्हा लवकरच भेटू. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, इतरांना फॉरवर्ड करा. या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा. या चॅनलद्वारे इतकी माहिती दिलेली आहे त्या माहितीचा सर्वांनी उपयोग करून घ्यावा अशी माझी कळकळीची विनंती. नमस्कार.